अशी एक दुर्मिळ वस्तू अशी दाखवणार आहे। खूप प्राचीन मंदिर आहे मिरजमध्ये। ते सगळ्यात मोठं मंदिर मानलं जातं आणि सगळ्यात प्राचीन मानलं जातं। आजपर्यंत या मंदिरामध्ये आपण कधी आलो नाही आहे। चला आपण ते मंदिर बघून घेऊ आज। मिरजमध्ये लक्ष्मीनारायण माधवजी मंदिर म्हटलं जातं। हे खूप प्राचीन आहे। हे पटवर्धन सरकार मिरजेचे जे सरकार आहे त्यांचं हे मंदिर आहे आणि यांच्या देखरेखीमध्ये या मंदिराची सेवा होत आहे। आपण या मंदिरामध्ये जे भगवंत आहेत त्यांच्यात आपण दर्शन घेऊ। या कालच गोकुळाष्टमी झाली आणि काल कृष्ण जन्म झाल्यामुळे आपण इथे कृष्णांचा पाळणा असा बघतोय। हा इथे काल रात्री 16 झालेला आहे। बाळकृष्ण 16 गोकुळाष्टमीचा काल रात्री 12 वाजता बाळकृष्णाने जन्म घेतलेला आहे। हा मंदिरामध्ये उत्सव झालेला आहे। तिथून पुढे खूप छान मंदिर असं आहे। खूप असं प्राचीन असं मंदिर आपल्याला हे मिरजमध्ये बघायला भेटतं। मिरजमध्ये असं मंदिर कुठंच नाही आहे, पण इथे मिरजमध्ये किल्ल्या भागामध्ये माधवजी नावाने हे मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये आपण आल्यानंतर खूप समाधान असं वाटतं आणि खूप शिवकालीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये कोणीही जरी आलं तर त्याला एक समाधान हे प्राप्त होतं। मंदिरामध्ये बघायला गेलं तर गर्भगृहामध्ये आपल्याला माधवजींची मूर्ती दिसते, म्हणजे बालाजी नारायणांची मूर्ती आहे। लक्ष्मी नारायण हे मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव हे माधवजी म्हटलं जातं। त्या मंदिराचं माधवजी नाव का म्हटलं जातं? पटवर्धन सरकारने त्या मंदिराला नामकरण केलेलं आहे। हे अशा छान अशा सुंदर अशा मूर्त्या त्या मंदिरात बघायला आपल्याला भेटतात। लक्ष्मी नारायणाच्या मूर्त्या आहेत। या आपण आतमध्ये जाऊन हे मंदिर पाहू। असं हे सुंदर असं हे मंदिर आहे। खूप प्राचीन आहे मंदिर, शिवकालीन मंदिर आहे। ह्या मंदिराचा इतिहास फार जुना आहे आणि ह्या मंदिराच्या भेटीसाठी जर यायचं असेल आपल्याला तर किल्ला भागामध्ये माधवजी मंदिर पटवर्धन सरकारांचं असं म्हणून जरी विचारला तर कोणीही तुम्हाला ऍड्रेस सांगू शकतं। माधवजी मंदिराच्या मागे आपल्याला बघायला गेलं तर प्रांत ऑफिस आहे। माधव मंदिराच्या समोर जुनं कोर्ट असं म्हणलं जातं। या मंदिराची खासियत खूप मोठी आहे आणि हा मंदिर खूप प्राचीन आहे। त्या मंदिराला नक्कीच आपण एकदा भेट द्या। खूप सुंदर अशा मूर्ती आहेत।